नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार काय 15 जानेवारी नंतर आपण सर्वांनी आता करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। आणि याला जोडून सर्वात महत्त्वाचा सवाल की जर आपण सर्वांनी असं केलं तर आपला जास्तीत जास्त फायदा होणार की मग असं न करता आपण सर्वांनी त्या ठिकाणी आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्यानं होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं सविस्तर आणि अचूक उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा। आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार काय 15 जानेवारी नंतर आता आपण सर्वांनी या ठिकाणी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, असं केल्यानं आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा होणार की मग असं न करता आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्यानं आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार जास्तीत जास्त फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम हे समजून घ्यावं लागेल की 15 जानेवारी नंतर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढताना दिसू शकतो आणि इथून पुढचं सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की भविष्य आहे तरी कसं। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे तर ही सोयाबीनची दर पातळी सध्या सुधारली आहे आणि सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो 5,000च्या आसपास येऊन टच झालाय। कुठं कुठं तर हा बाजारभाव 500 5,200 पर्यंत सुद्धा पोहोचलाय। मग इथून पुढचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची जी या ठिकाणी आपण जर बघितलं शक्यता ही कायम राहणार आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाचं सोयाबीनचं उत्पादन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप जास्त प्रमाणात असणारी मागणी आणि खूप कमी होत जाणारा पुरवठा। याच्यामुळे झालंय कसं की सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात गॅप 15 जानेवारी नंतर या ठिकाणी वाढणार आहे, पण हा गॅप काही इथंच थांबणार नाही, हा गॅप वाढत जाणार आहे। म्हणून 15 जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव पक्का वाढणार आहे। आता राहिला प्रश्न किंवा चला 500 5,200 हा जर भाव 15 जानेवारी नंतर त्या ठिकाणी झाला तर मग तिथं सोयाबीन विकायचं का त्या ठिकाणी थांबायचं। तर लक्षात घ्या 15 जानेवारी नंतर सोयाबीन 500 5,200 झालं तर तिथं थांबायचं का विकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण एक गोष्ट सांगतो, सोयाबीनचा भाव हा पुढील जवळपास 3 ते 4 आठवड्यामध्ये तुम्हाला 5,500च्या आसपास सुद्धा जाताना दिसू शकतो। यामुळे माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही 15 जानेवारी नंतर तात्काळ सोयाबीनची विक्री न करता जर 5,500साठी थांबलात आणि 5,500चा भाव प्राप्त झाला आणि तिथं जर 50% सोयाबीन विकलं आणि 50% सोयाबीन पुन्हा तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला या ठिकाणी 100% होईल फायदा। म्हणून 15 जानेवारी नंतर लगेच सोयाबीन न विकता 5,500ची वाट बघा, तिथं गेल्यावर 50% विका आणि 50% मग येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल आपला फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो। खूप खूप आभार।